सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वैराचा राग मनात धरून दोन गटामध्ये भीषण हाणामारी झाली आहे. कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर करून एकमेकावर हल्ला करण्यात आला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री 10:30च्या वाजण्याच्या सुमारास इथे इराबत्ती हॉटेल समोर भगतसिंह चौकात ही घटना घडली आहे. दोन गटामध्ये जुन्या भांडणाच्या रागातून मोठी हाणामारी झाली आहे. एका बाजूने कोयत्याने डोक्यात वार केल्याचे तर दुसऱ्या बाजूने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची फिर्यादीत सांगण्यात आला आहे. जावेद शेख यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खालिद कालिया कुरेशी यांनी जुन्या रागातून शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केला. फरहान सादिक कुरेशी यांनी कोयत्याने डोक्यात वार केला तर रिहान सादिक कुरेशी यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारलाय. मुदस्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी व इतरांनी लाठ्या काठ्यांनी आणि हातापायांनी मारहाण केली आहे. दुसऱ्या गटाची फिर्याद आहे की सादिक बशीर कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा खालिद सादिक कुरेशी आणि त्यांचा मित्र अरबाज मुल्ला यांच्यावर बुलंद कुरेशी आणि आलिम कुरेशी यांनी लोखंडी रॉडने पाठीवर डोक्यात वार केलं. मदतीला गेलेल्या सादिक बशीर यांनाही मारहाण करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 109, 118, 115, 352, 351 इत्यादींसह हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणातही समान कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही गट शास्त्रीनगर प्रदेशातीलच आहेत. घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस दोन्ही बाजूंच्या फिर्यादीचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबान्याही घेतल्या जात आहेत. जो पहले के जो पुस्त पे डॉर रख कर जानबूझकर मेरे बेटे को, मेरे बेटे के दोस्तों को बहुत जबरदस्त मारहान करे सो है। मेरा प्रशासन से ये गुजारिश है कि जो सीसी कैमरे में जो दिखने लगे सादिक कुरैशी, उसका नाम नहीं लेते हुए और जो बाकी के उनका सादिक कुरैशी का नाम क्यों नहीं मेन सीसी के कैमरे में है। मारने में उसका समय बड़ा है, मेन सूत्रधार वो सादिक कुरैशी है, तो अधिकारी लोग उसको पीछे क्यों डालने लगे। मैं आयुक्त साहब, कमिश्नर साहब से गुजारिश करता हूँ कि सीसीटीवी फुटेज देकर इनके ऊपर कार्रवाई करना। जो भी अन्याय जो गली में दादागिरी कर रहे, जो ये बरस में 6वां-7वां झगड़ा है उनका, कोई भी अधिकारी उनके ऊपर एक्शन नहीं लेने लगे। इसकी वजह क्या है? अधिकारी का कुछ सपोर्ट है कि हमको ऐसी संख्या लगने लगी है। बरे मारहाण किती वाजता झाली आणि काय नेमकं? ये रात्रि रात को 10:40 को ये झगड़ा चालू हुआ। एक 15 मिनट के अंदर ऐसा मार को लिए बच्चे बंदा को, तीनों बहुत मार को लिए, जान से ज्यादा मार को लिए। मेन आरोपी सादिक कुरैशी है। सादिक कुरैशी पर केस होना चाहिए, नहीं तो हम मोर्चे को बैठेंगे, हम आंदोलन करेंगे। सीसी का फुटेज है हमारे का, नहीं तो हाई कोर्ट, इससे कोर्ट से हम गुना दाखल करेंगे। हम प्रशासन से ये गुजारिश करते हैं कि क्या भी कर को सादिक कुरैशी पे गुन्हा दाखल होना चाहिए। यामध्ये किती लोक जखमी झाले आहेत आणि जो मारणारे आहेत त्यांची नावे काय? जख्मी 3 जन नहीं, 100 में पहले सादिक कुरैशी और उनके जवाई रेहान कुरैशी, फरहान कुरैशी और उनका बड़ा बेटा जो बनियन पर मार रहा है, आंग में शरीर नहीं है, उसकी वीडियो में आया है, रेहान, और उसके भांजे, 2 भांजे, एक जवाई मुदस्सर कुरैशी। ये ऐसा मिला को 2-4 जन उनके साथ है। मारहाण कोणाला झाली? माझ्या मुलाला, मेरे बेटे को भी और मेरे बेटे के 2 दोस्तों को भी। कशाने मारहाण झाली त्यांना? आता ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहे. एकाच्या हातात कोयता आहे, 2 जणांच्या हातात हाकी आहे, अजून लाकूड आहे. यावर काय पोलिसात गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे? पोलिसाला मी समजा नाव दिलेत, पण एक पेपर कॉपी मध्ये सादिक कुरैशीचं नाव नाही आहे असं आम्हाला माहित पडला.